वेदा थोडीच मिनिटं राहिलेत फक्त. मारला मारला मारला. यस व्हेरी गुड. ते खोज आहे. चल उचला 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 उचला. नमस्कार मंडळी, सायद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. हिवाळी महिना चालू आणि हिवाळी महिन्यामध्ये आपल्या गावामध्ये खेडेगावामध्ये हिवाळी स्पर्धा चालू असते. आमच्या महाराष्ट्रामधले जे पंचकृषी आहे त्या पंचकृषीमध्ये हिवाळी स्पर्धा झाल्या. त्यानंतर मग बीटच्या झाल्या साखरप्यामध्ये. आणि साखरपा बीटतर्फे जो संघ निवडून आला, आमच्या महाराष्ट्रामधले काही विद्यार्थी आहेत काय साखरप्यामधले म्हणजे बीटामधले जे काही विद्यार्थी आहेत ते निवडून आलेत. आणि त्यानंतर मग तो आता तालुक्याची स्पर्धा होते आणि ते बोरंबी गावामध्ये होते. म्हणजे संगमेश्वर रोडला जाताना एक बोरंबी म्हणून गाव लागतं, त्या बोरंबीमध्ये आहे. अगदी रोडला लगेच आहे लागून. तर चला आपण जाऊया हिवाळी स्पर्धा बघूया. मुलांची स्पर्धा जी मजा आहे ना ही स्पर्धेची बघायला. मुलं बघा पालक वगैरे कशी उत्सुक असतात ते तुम्हाला तिथं दाखवतो. तुम्हाला ते दिसत ते चित्र सगळं. प्रत्येक संघाकडून जर पालक आलेले असतात, शिक्षक वर्ग असतातच, पण पालक वर्ग असतात ना त्यांची एवढी मेहनत असते आणि एवढा आरडाओरडा असते. काय मजा असते. चलाच बघूया आपण हिवाळी स्पर्धा शाळेच्या खो खो कबड्डी. तर म्हणजे आपण आता बोरंबी गावामध्ये पोचलोय. इथे समोर दादासाहेब सरपरे विद्यालय आहे आणि त्याच्या समोरच्याच बरोबर मैदानावरती इथे सामने चालू आहेत. बघा ते बघा गर्दी बघा कशी आहे. तर चला आपण बघूया. लवकर सामने चालू झाले असते. उशीर झाला काय समजत नाही. आमचा सामना साखरपा बिटाचा सामना असेल तिथं. ॲक्च्युली महाराज म्हणून नसणार आहे, साखरपा बीट म्हणून असणार आहे. पवार सर बघा आपल्या इथे लांब उडीची स्पर्धा आहे. साईडला बघूया स्पर्धा चालू आहे. तिकडे सर्व शिक्षक मंडळी, सर्व पालक वर्ग बघा कसा मस्त जल्लोष चालू आहे ते. वा इथं मुलींची कबड्डीची स्पर्धा पण चालू आहे. तिकडे कबड्डीचा सामना चालू आहे. कबड्डीचा पुढील सामना संगमेश्वर विरुद्ध कोल्हे. मुली कबड्डी संगमेश्वर विरुद्ध कोल्हे या दोन्ही संघांनी तिथे उपस्थित राहा. इथे खो खोचा सामना चालू होणार आहे. मला वाटतं ते संगमेश्वर फणसवणे बिटाचा सामना आहे. फणसवण्यानं काल बाजी मारली होती. फायनल सामना मारला होता मोठ्या गटानं आमच्या साखरप्या बिटाला. वाह काय पोल मारतोय बघा. हा खेळ बघण्यासारखा आहे. खो खोचा जो हा खेळ आहे ना हा बघण्यासारखा आहे खरोखर. अटॅकिंग फास्ट आहे बघा मुलांचा. पण वाढले ट्रॅक मधून कसा येते. अरे साईडच्या प्लेयरचा आतमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. दामला बिचारा छोटासा आहे. दामला मारला. तिकडे मला वाटतं आमच्या साखरपा बेटातील मुलींचा सामना आहे. जरा बघायला जाऊया. म्हणजे विलासगृह पण इथं आहे. जागा दिसतात समोर.
साहेब नमस्कार नमस्कार. हा हे बघा हे आमचे पालक वर्ग आहेत सर्व. बाय बरे आहे ना. हो नमस्कार. मुलींचा तिकडे चालू आहे ना. चला बघायला जाऊया. सुजित शेठ मग आणि आपला हा सबस्क्रायबर आहे. आपले सगळे व्हिडिओ बघतो कायमस्वरूपी. हा बरं सामना बघितलास का तिकडं मुलींचा. काय आलं मुलींचा सामना चालू आहे ना. मग चला बघायला जाऊया. इथे इकडं पण चालू आहे. सुजित शेठ चला जाऊया. उशीर झाला ना आम्हाला. होय चला चल जाऊया मग. चला जरा फटाफट जाऊया कारण का इकडे मुलींचा खो खोचा सामना चालू आहे. साखरपा बीट वर्सेस कोणाचा आहे माहीत नाही. एकदम छोट्या छोट्या मुली आहेत. उन्हाचा त्रास होतो त्यांना पण हे हिवाळी स्पर्धा ज्या आहेत ना ती मजा ही तुम्हाला मैदानावर आल्याशिवाय नाही मिळत. चला सामना चालू होते. सामना बघूया आपण थोडासा. वरती मुलांचा सामना चालू होणार आहे. मास्तर आलेले मास्तर आलेले आहेत. ये पोल सोड सही आतपळ शाबाश. ए अजिबात शाबाश शाबाश चांगली खेळतेस. ये खेळ पाहिजे तोंडा खेळ नको सोड ना. तू खेळ तुझ्या ना खेळ चल. चकवा द्या चकवा. खेळ चल खेळ तुझ्या ना बघ. अरे अरे वा मस्त तोंडावरती आली समोर. होय खेळतात ते आपल्या मनानं खेळू देत. व्यवस्थित खेळ. हा लांब राहा बरोबर आहे. लांबच राहा वाट बघ. चला त्या साईडला मुलांचा सामना चालू होतोय. लहान गट मुलं खो खो. चला 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 लवकर. काल जे होते ना सामने बघण्यासारखे होते. काय झालं काल मी आलो होतो अचानक आणि मेमरी कार्ड नव्हतं माझ्याकडे खाली केलेलं. स्पेस नव्हती मोबाईलमध्ये त्यामुळे व्हिडिओ केले नव्हते. कालचे व्हिडिओ करायला भांडणाट होते. मस्तपैकी व्हिडिओ होते. आज बघूया लहानगट मुलांचा काय करतोय खो खोमध्ये. चला कर्णधार. हे किती जण आहेत रे तुम्ही. कोण कोण. तू पण हे पण सर्व तुम्ही पण खेळणार आहे. राज हा बाबू तू कॅप्टन आहेस वाटतं होय ना. मग खेळवशील ना बरोबर. हा काय अरे साहेबा हे बघ साईडचा जो प्लेअर आहे ना साईडचा प्लेअर त्याला आतमध्ये घ्यायचाच आहे. साईडचा प्लेअरला पळताना आतमध्ये घ्यायचाच आहे आणि त्याला पोलवर बाद करायचा आहे. आणि जो पहिला आपण पकडत असतो ना त्यालाच पुन्हा पकडायचं. हा काय नाही तर आतमध्ये घेतलेल्याला पकडायला बघाल. हा काय तसं करायचं नाही. हे तू कुठल्या शाळेचा. देवळे शाळेचा करंबेतर्फे देवळे. हा काय कॅप्टन चाललाय वेदांत. यांनी स्वयंसेवक म्हणून काम करून सुद्धा आले. बघा कसे राखाडे लागले दोघांच्या हाताला. तुम्ही बोंड्यातले काय रे दोघे जण. तू पण बोंड्यातला. कोणाचा पोरगा तू. तिने शर्ट बोलचा. आणि तू रे दीपक कात्रे. शिक्का उचलला गेलाय. बस्ती हे तुझा कुठला संघ रे. देवरुख नंबर. नाव काय तुझं. कर्णधार काय तू. हा चल बेस्ट ऑफ लक. सामना रंगणार आहे साखरपा बीट आणि देवरुख बीट याच्यामध्ये.
चला तर खो खोचा सामना चालू होतोय. बघा कसे बसलेत, एक इकडे असतो एक इकडे असतो, असं 1 2 3 4 5 6 7 8 आणि जो डांबावर उभा आपण जे पोलावर जो उभा असतो तो 9वा, असं एकूण 9 प्लेयर असतात आणि असे एखाद्या तोंडीकडे एखाद्या तोंडीकडे असे विरुद्ध दिशेला असं बसायचं असतं आणि खो खोमध्ये त्याला पाळायचं. ही जो शर्तीचा सामना आहे ना तो तुम्हाला बघायला कोकणामध्ये असे हिवाळी स्पर्धेत नक्की यावे लागेल मित्रांनो. हे बघा इकडे कबड्डीचे सामने आहेत, तिकडं मुलींचा कबड्डीचा आहे, तर मुलांचा कबड्डीचा एक सामना चालू आहे. पण हा इथं आमच्या बिटाचा सामना चालू असल्यामुळे चला आपण चालू करूया. सामना चालू होतोय, विसल वाजलेल्या पंचांची विसल. वेदांत पळतोय पहिलाच. वेदांत आहे, एक अडबल दिनेचा मुलगा आणि एक कात्रे दीपकचा मुलगा आहे असे. हा बघा हे असे पाहतायत. त्या मुलांनी खो खोच्या मैदानाकडे चला. तू एका साईडला उभा राहा. हा अच्छा हा, अरे युट्यूबला चालू आहे. हा बघा हा आपला सबस्क्रायबर आहे, बघतोस ना तू, व्हिडिओ बघतोस ना. नाव सांग तुझं एकदा. गौरांश. गौरांश पूर्ण नाव सांग. गौरांश सचिन गुरव. हा असा आराम कर, येऊ देत. हा असा चकवा दे. व्हेरी गुड. चल उभा राहा जाग्यावरती. हे कात्रे नाचू नकोस, फक्त लक्ष ठेव. हा व्हेरी गुड. थांब पळू नको उगाच. अडबल बरोबर आहे, चकवा दिलास मस्त. दक्ष काय तू असं केलंस. वेदांत चकवा देत राहा. कमजोर कोण आहे बघ. नको थांब, बरोबर आहे, जा तिथंच थांब. आला बघ लक्ष ठेव. वेदांत बरोबर आहे, अंतर ठेव वेदांत. चल पाठी. हा जा तिकडेच थांब परत. हा मस्त वेदांत. त्याला वेदांत जा त्याच्या तोंडावर चकवा दे जा त्याला. बरोबर आहे. अडबल. अरे अडबल आतमध्ये. मस्त. अरे तो पडला. अरे तो पाय घसरला म्हणून वाचलास बघ. असा अंतर ठेवून पळ. चला आतमध्ये घुस. तोंडावर गेलास बघ. हा मित्र आहे तुझा. हा हो नमस्कार. काय म्हणताय. तुमचा संघ मगाशी खेळत होता. हा वेदांत पाठीवरती. हा बरोबर. वेदांत एकटाच खेळायचा आहे, थोडीच मिनिटं. वेदांतच्या पिवळ्या टी शर्ट वाला छोटावाला त्याला चकवा देत राहा. चकवा दे. व्हेरी गुड. वेदांत बरोबर पळतोयस तू. अंतर ठेव. हा चल. बॅको विसल वाटले. तो बा आला बघा. हे टाळ्या वाजव वेदांतसाठी. जरा टाळ्या वाजवा. वेदांत थोडा वेळ, फक्त थोडा वेळ. बॅको थांब. वेदांत थोडा वेळ फक्त. तोंड बंद कर वेदांत. तोंड बंद कर.
वेदांत यशस्वी ठरतोय त्यांना चकवा देणार. मगाशी ते दोघे पण नसते बाद झाले पण काय तिथे जाऊन थांबले वाट बघत राहिले ना अचानक त्याच्यावर हमला केला गेला आणि त्याच्यामुळे ते बाद झालेत. वा बॅटिंग बॅटिंग वेदांत एक नंबर. वा 2 प्लेयर मारलेले आहेत. त्यांचा जल्लोष बघा. हे जे एक्स्ट्रा खेळाडू जे खेळणारे साथीदार आहेत त्यांचा जल्लोष बघा कसा आहे. आता बघूया काय घडलं ते मास्तर काय सांगतात बघूया. वेदांत मस्त असं असं पळायचं अंतर ठेवून बघितलंस ना मग मारत नाहीत. एक महत्वाचं पहिलं तर त्यालाच टाइमपास करायचा नाही लक्षात घ्या. काल त्यांनी देवरुख संघानं 2 प्लेयर मारलेत आणि आमच्यानं आता बघूया किती मारायचे आहेत. आता मुलं बसतायत. वेदांत डांबावर करू हा काय रे कोण नको आहे कोण हा राहिला मग नाही बरोबर आहे. एक डांबावर जाऊ कोणतरी जा पोलवर जा. हे राज बाहेरच्या प्लेअरला आणल्यानंतर परत पहिला तोच घ्यायचा आहे. सामना चालू होतोय काय वेदांत चला. हे 5 प्लेयर मारायचे आहेत. किती 5. चला पुन्हा सामना चालू होतोय. पंचांचा विसल वाजेल वाट बघूया. पंचांची विसलकडं स्टार्ट होतोय सामना. हा इथे एक प्लेअर आहे तो तिथे एक प्लेअर आहे तिथे एक प्लेअर आहे. देवरुखचे बघा कसे छोटे छोटे प्लेअर आहेत मस्तपैकी पण एवढी मजा आहे. आणि धुरळा जो आहे ना एवढा तापतो आणि त्या तापलेल्या धुरळ्यामध्ये सुद्धा ती मुलं कबड्डी खेळतात. अक्षरशः पाय त्यांचे होरपळून जातात त्या धुरळ्यामध्ये. तिकडे लांबोडीचा चालू होतोय. चला विसर वाजले सामना चालू झालाय. पण मिळाला बघ हा पोलवर मिळाला. अरे खो दे यार. मारला पहिला गडी नाही उलटा बाहेर गेला तो प्लेअर बाहेर गेला. प्लेअर स्वतःहून बाहेर गेलाय. अरे मार मार मार. अरे काय यार रे उलटा फिरू नको. हे वेदांतला उठाव. राज व्हेरी गुड राज मस्त टेक्निक आहे. बघा कसं जायची पद्धत कशी असते. ट्रॅकमधून ज्यावेळेस उभा जातो ना समोर प्लेअर तेव्हा ती पद्धत बघा कशी असते. ती बघा ॲक्शन कशी असते बघा. मारला मारला मारला. यस व्हेरी गुड. ते खो दे चल खो. खो दे वेदांतला उठाव. हे वेदांतला उठाव वेदांतला उठाव. वेदांत घे. मस्त आहे. हे फास्ट अटक पडला. हे फास्ट अटक पडला. मारला मारला वा अडबल काय हुशार रे पोरगा एक नंबर. काय चालाकी आहे. अरे हा होता एक. वेदांत घे वेदांत. आउट आउट आहे वेदांत. पाच प्लेयर सांगितलेत मारायला मुलांना. मारला नडबल्ली मारला.
अडबलनी मारला मग भेटतो मग तुला हा बा मारणार आउट चला 4 झाले हा मारणार 5 झालेले आहेत मी सांगितलं होतं 5 मारा 5 मारलेले आहेत हे आरावरती वेदन कडे दोघांना उठवलं नसतं आता लागणी 7 मारले हे ट्रॅक लावतात ना त्याच्यावर उशीर होतो अरे हे दोघे इकडेच राहिले यार चांगले प्लेयर अरे हा ना उठवा अरे हे खुळ्यात पोर हे खोदे राज हे राज वरती येऊ दे हे उठव वेदांतला उठव साई घे साई आई शपथ हे साई हे पुढच्याने घ्या 6 मारलेले आहेत 6 मारला नाहीत लक्ष अरे जिंकले नव्हे अजून ते दुसरी आहेत खेळायचे आहेत हे जिंकले अजून फक्त चला मस्त 6 मारलेले आहेत त्याने किती 2च मारला नाही हा अडबल असू दे हे तिघं पण असू देत हा आणि वेदांत पण असू दे ही पहिली फळी आहे वेदांत हा एक मुलगा आहे त्याचं नाव काय माहित नाही मला तो म्हटलं दिने अडबलचा मुलगा आहे काय होते 2 मारल्यानंतर यांनी आमच्यानी 6 मारले 6 मारल्यानंतर आता त्यांना कमीत कमी 5 तरी मारायचे आहेत आधी 5 काय जास्त दुसऱ्या सामन्यासाठी बसलेले आहेत देवरुख संघ आणि मला वाटतं अडबलवरती अटॅक करायचा प्रयत्न केलाय समोर वेदांत सुद्धा आहे एकत्र थांबले अडबल बाबू ये इथं बाबू इथे थांब आबा येतोय बा लक्ष ठेव चकवा दे त्याला बाबू बरोबर आहे अंतर ठेवून पळायचं आहे बाबू आता ये आतमध्ये ये दे चकवा व्हेरी गुड अरे ए दोघे एका साईडला राहिले कमल्या बाबू थांब तू बाबू नाही मारले नाही फालतू विकेट टाकू नको तशी अडबल इथे थांब वाट बघ दम घे जरा आराम कर हा मस्त व्हेरी गुड चकवा नाही मारला चकवा दे रे वेदन तू दम खा आता येल बघ हा लक्ष ठेव फक्त व्हेरी गुड वेदन आला मध्ये चकवा हा चालेल बरोबर आहे वेदन उभाच राहा आम्ही मागे आहेत मैदानाच्या बाहेर आहेत तू येल बघ हा फक्त लक्ष ठेव हा हे बरोबर त्याच्याच तोंडावर खेळाय बारकेच्या आणि हा हे कमल्या वेदात लांबून खेळ थांब बॅकोय वेदात पळतोय बा थोडीशी मिनिटं राहिलेत वेदात फक्त थोडी मिनिटं राहिलेत एकटाच वेदात साईडला उभा राहा
हा राह इथे उभा राहा ये. दम खा दम खा तू. उभा राहा. ए टाळ्या दे चकवा दे. हा अच्छा व्हेरी गुड. आला बघ हे तर सावली करायच्या बाजूला. सामना संपलाय. वा व्हेरी गुड वेदांत. सामना जिंकला. चल हा पहिला सामना होता आमच्या साखरपा बीटचा देवरुखच्या बीट बरोबर सोबत. आणि पहिला सामना एक डाव राखून जिंकला बरोबर ना. एक डाव राखून आणि 3 गुणांना जिंकलाय. वेदांत याचा विलासचा मुलगा आहे तो मस्त खेळला. एकट्यानंच मला वाटतं काहीतरी 3 मिनटं काढला ना विलास. एकट्यानंच 3 मिनटं खेळला. चला त्या ठिकाणी बघा पालक वगैरे सगळे जमलेत त्या झाडाखाली झाडाच्या आश्रयाला. चला आपण पण जरा थांबूया तिथे. काय होतंय त्या आता ना आपण फायनलचा सामना शूट करूया. आता हे आपण आलोय बुरंबी मधल्या ठिकाणी आणि एक जबरदस्त असा मजा येते. हा जो आनंद आहे ना मित्र एकदम भारी आनंद असतो. कारण का प्रत्येक पालक वर्ग वगैरे सगळे येतात इथे. जल्लोष असतो आणि आरडाओरडा होतो सर्वांचा. एकदम मजा येते. आमच्या गावातले सीताराम गुरु म्हणजे एक चांगले कबड्डीपटू होते आमच्या गावामध्ये. चांगलं नाव गाजवलं होतं त्यांनी आमच्या संघाचं. आणि ते मुलांच्या सोबत सुद्धा आले कारण त्यांचा नातू सुद्धा आहे ह्याच्यामध्ये आहे ना. तुमचा नातू आहे ना छोट्या गटात. त्यांचा नातू सुद्धा छोट्या गटात आहे. शिंदेबाई आहेत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका. आणि बीटची स्पर्धा आहे साखरपा बीट बरोबर. ही तालुका स्पर्धा आहे पण आपण आलोय बीटच्या ह्याच्यातून ना. अंगल उचलायचं आणि फ्लाइंग केली सारखे करायचं आणि उडी मारायची. हा काय हात टेकू नकोस मागे. काय झालं? काय नाही जरा उंच उडीसाठी बघूया. लांब उडीसाठी कोण येतोय. वा अरे अगोदरच जमला रे. वाव काय उडी टाकले. किती आहे बघूया. पवार सर आहेत 365. कमल्या 365 आहे. त्याला बोल जरा जोर करायला. होय होय घेतलाय का. हा चल कमान पास चल. व्हेरी गुड. हात टेकलाच बघ. 365. अरे हात टेकत नाही तर बघ किती गेले असतील. मुलांच्या पाठी पालक आहेत. जिंकले बघा. ए त्यांना हात मिळून या. जिंकण्याचा जल्लोष बघा मुलांचा कसा आहे. मुलांचा वॉर्मअप केला जातो बघा कसा. तर म्हणजे छोट्या गटाची 50 मीटर धावणे. 50 मीटर धावणे छोटा गट हे 4 स्पर्धक जे शेवटला आले त्याच्यामध्ये वेदांत सुद्धा आहे. वेदांत बघूया काय करतो तो. तिथं तू थांबतोस. थांबा जरा थांबा. आता बोलतोय. हा फ्री वेदांत पळ तू. वेदांत पळ. यस. हा वेदांत अभिनंदन. 1 नंबर ना. हे तू मागे या. 101 रुपयाचं फोटोग्राफर किती आहे बघा. एवढे लाईव्ह आहे युट्यूबला. वेदांत मुलांसाठी आणि हे मॅडम चालत हे 101 रुपयाचं पार्टी. तुम्ही थांबा ना. तुम्ही हात थांबा. त्याच्या बाबाने घ्या इकडे. ओ घ्या. ओ जरा हा टाळ्या वाजवा. राज खेळते बघा बेंचात. उचला.
एक नंबर राज, शाबास. पाठीमागे टेक 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 पाठीमागे. हे पाणी दे त्याला. नाही. तोंडावर जरा मार. हा हा बस झालं बस झालं. वाव राज काय खेळला यार, खतरनाक खेळला. तर अशा तऱ्हेने मंडळी सामने सगळे आटपून आता आले घरी. आणि घरी आल्यानंतर थोडा आता हातपाय धुवून मस्तपैकी फ्रेश होऊया. कारण 2 दिवस गेलो होतो ना तिथे. ऊन एवढं लागत होतं, मुलं कशी खेळत होते त्या मुलांनाच माहिती. आणि आम्ही तर नुसतं करपटलोय, नुसते काळं पडायला झाले. तर मित्र हा हिवाळी स्पर्धेचा व्हिडिओ, छोट्या छोट्या मुलांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल ऐकून तर घंटीचं बटन आहे त्या जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. चालेल तर मित्र पुन्हा भेटू आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.